सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। तर आपण लोकसभेला पाहिलं होतं, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली होती। यामध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि यानंतर सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी करण्यात येते। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येते। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। तुषार, सुनेत्रा पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली जाते आता। नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर आम्ही यामध्ये जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवारांनी लोकसभा निवडणूक लढली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। दुसरीकडे यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याचे जे शहराध्यक्ष असतील, त्यानंतर पुण्याचे कार्याध्यक्ष यांनी खरं तर ही आज मागणी केलेली आहे। आज त्यांची खरं तर पुण्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी तसं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकंदरीत पाठवलेलं आहे। राज्यसभेवरती खरं तर घेण्याची मागणी यातून केली आणि त्यातच त्यांना राज्यमंत्रीपद ही केंद्रीय मिळावं अशी खरं तर मागणी केलेली आहे। त्यामुळे राजकीय चर्चेंना मोठं उधाण आलेलं आहे। मात्र पुणे शहर असतील, त्यानंतरून पुणे ग्रामीण भाग असेल, यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी सुनेत्रा पवारांना जर हे पद मिळालं तर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच अशी पत्र खरं तर आता अजित पवारांना पाठवली जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। अमित, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी।